तर रामराम मंडळी मंडळी यावर्षीचा जर बेस्ट ॲक्टर अवॉर्ड म्हणजे बेस्ट ॲक्टर अवॉर्ड इन ऑस्कर जर कोणाला द्यायचं असेल ना, त्याचं नाव आहे जॅक क्रॉली. मित्रांनो, काय ॲक्टिंग केली यार. काल इंडिया वर्सेस इंग्लंड जी टेस्ट मॅच चालू होती, त्याच्यात आपल्याला दिवस संपण्याअखेर 2 ओव्हर टाकायचे होते, पण आपल्या झॅक क्रॉलीने अशी जबरदस्त ॲक्टिंग केली की भाऊ फक्त आपण 1च ओव्हर टाकू शकलो. म्हणजे कधी तर म्हणे की मला हाताला दुखापत झाली, कधी तर म्हणे की मी रेडी नव्हतो, कधी तर म्हणे की मागे लोक उभे आहेत त्याच्यामुळे मला डिस्टर्ब होतो आहे. असे करून त्यांनी 1च ओव्हर टाकवला आपल्या इंडियन बॉलर्सकडनं. त्यावर शुभमन गिल बोलला ग्रो सम बॉल्स. म्हणजे यार काही तर कॉन्फिडन्स दाखव, काही तर करेज दाखव, तू आम्हाला फेस करायचं. तुम्ही म्हणता बेसबॉलप्रमाणे आम्ही खेळतो, बेसबॉल क्रिकेट, तर यार तुम्ही बुमराचे बॉल फेस नाही करू शकत, कसले बेसबॉल खेळता तुम्ही. तर जबरदस्त ॲक्टिंग केली यार. आणि काल कोहलीची आठवण झाली. मित्रांनो, टेस्ट क्रिकेट बोरिंग होते, पण असे अधेमध्ये वाद निर्माण झाले की यार तडका लागतो एन्जॉयमेंटचा. जेंटलमॅन क्रिकेट नाही, आता हा एन्जॉयमेंट्स क्रिकेट झालेला आहे. म्हणजे बघा, 387वर इंग्लंड ऑल आऊट झाली, आपण पण 387वर ऑल आऊट झालो. आता 2 दिवसात ही मॅच कोणत्या डायरेक्शनने जाते ते आता आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो, कोहलीच्या प्रमाणे गिलनी जे ॲग्रेशन दाखवलं ते तर लाजवाब होतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू. बाय.